उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री आली की तो महत्त्वाचा येतो तो म्हणजे उपवास, जे की आपल्याकडे उपवासाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे जे प्रेग्नेंट वुमन्स असेल किंवा ब्रेस्टफीडिंग मॉम असेल त्यांना प्रश्न पडतो की आपण उपवास करावा की नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे की त्यांनी उपवास करायचा की नाही. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही सध्या एका बाळाचं संगोपन करत आहात आणि बाळाच्या संगोपनासाठी तुम्हाला दररोज एक्स्ट्रा कॅलरीज लागतात, जे की 300 ते 400 कॅलरीज डेली तुम्हाला एक्स्ट्रा लागतात. जर तुम्ही उपवास केलास तर तुमची शुगर लेवल ही डाऊन होऊ शकते आणि याचा थेट परिणाम हा बाळावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही उपवास हा न केलेलाच बरा. आणि जर तुम्हाला श्रद्धेपोटी उपवास करायचाच असेल तर तुम्ही जास्त पाणी घ्या, आहारात फळे असू द्या आणि दूध प्या. आणि तुम्हाला काही त्रास वाटला तर त्वरित उपवास हा सोडून द्या. त्याच्यानंतर जे ब्रेस्टफीडिंग मॉम आहेत, जे स्तनपान करणाऱ्या माता आहेत, त्यांना दररोज अतिरिक्त ह्या 500 ते 600 कॅलरीजची गरज लागते. त्यामुळे त्यांना मिल्क सप्लाय हा चांगला येतो आणि बाळाची भूक भागते. जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या मिल्क सप्लायवर हा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाळालाही त्रास होणार आणि तुम्हालाही त्रास होणार, कारण तुमचे डोके दुखू शकते किंवा तुम्हाला थकवा येऊ शकतो. शुगर लेवल ही अचानकपणे डाऊन होऊ शकते. त्यामुळे तुम्ही उपवास हा न केलेलाच बरा. सध्या आपण करत असलेल्या उपवासात नसून मनापासून केलेल्या श्रद्धेत असते. आणि सध्या तुम्ही जे काम करत आहात, बाळाचे संगोपन करत आहात, ते तुमची खरी भक्ती आहे. तुमच्या बाळाचे आरोग्य हीच खरी तुमची भक्ती आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या आणि उपवास न केलेलाच बरा राहील. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.